यदन्नेनातिरोहति महिमा अतो जाया कुंजपुरुषः तस्य प्रगदलीनस्य यत्परस्य महेश्वरः ध्रुवन्तेन जयवर्णो ध्रुवं देवो बृहस्पतिः ध्रुवन्त इन्द्रश्चाग्निश्चरा ब्रह्मावेदां भवो ऋतयं सत्यं वरं ब्रह्म पुरुषो कृष्णविग्रहो ओद्धरेदं देवोपाक्षं विश्वरूपाय किरीट धारण सोहळा संपन्न होतो आहे. जगद्गुरूंच्या अमृतहस्ते काशी जगद्गुरू यांना संपन्न होत आहे. वन साइड क्रॉस सेंटर प्लीज. पीठारोहणाचा हा शुभ संकेत. ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಉಂಟದ. श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. ओम हेश शिवकारुण्य पट्टाम हे शैवानंद पट्टाम ಅಣ್ಣ ಸ್ವಲ್ಪ ಹಂಗೆ ಸರ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ರಿ. ಸ್ವಲ್ಪ ಹಂಗೆ ಪೀಸ್ ಹಿಂದೆ ಸರ್ಕೊಡ್ರಿ. श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. शिवाचार्य देशिका संप्रदानेन सर समोर लक्ष. 1 सेकंड. वन मोर वहिनी. नमो वयं श्रवणाय कूर्महे समे कामां कामकामाय मह्यं रामेश्वर वै श्रवणादनाथं कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की. श्रीमद् डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की. श्रीमद् डॉक्टर चंद्रशेखर पंडिताराध्य शिवाचार्य महाराज की. श्रीमद् मल्लिकार्जुनेश्वर शिवाचार्य महाराज की. याबरोबरच आता आणखी एक विशेष गौरव सन्मान संपन्न होतोय. श्री षडस्थल ब्रह्म वेदांताचार्य गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य स्वामीजी दहिवडकर बार्शी यांना परमपूज्य श्रीमद काशी जगद्गुरू यांच्या अमृत हस्ते गौरवण्यात येत आहे. आणि गौरवण्याचं कारण आहे श्री गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य स्वामीजी यांनी वाराणसी येथील सुप्रसिद्ध श्री संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयात वेदांत आचार्य परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे आणि 3 सुवर्ण पदाचे मानकरी ते ठरलेले आहेत. ती सुवर्ण पदके आहेत संपूर्णानंद सुवर्ण पदक, स्वामी माधवाचार्य सुवर्ण पदक, अन्नदा प्रसाद मुखर्जी सुवर्ण पदक. परमपूज्य ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते श्री गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य स्वामीजी यांचा विशेष गौरव आणि सन्मान संपन्न होत आहे. त्यांना आशीर्वाद प्राप्त होतो आहे.
यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवाम्। ओम नमः प्रणवार्थाय तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। या पवित्र कार्यक्रमाचा संकल्पना करून महास्वामीजींचा कार्य आणि महास्वामीजींचा दिव्य आशीर्वाद केवळ एका कुटुंबालाच नव्हे तर समस्त सोलापूरकरांना मिळावा म्हणून असे अद्भुत कार्यक्रमाचे आयोजन केलेले श्री जगदीश मल्लिकार्जुन पाटीलजी आणि रत्नासारखा त्यांच्या संतान जे ॲडव्होकेट श्री केदार जयश्री जगदीश पाटीलजी आणि डॉक्टर श्री शैलेश जयश्री जगदीश पाटीलजी या दोघे बंधूंनी अत्यंत सुवर्णाक्षरांनी लिहिलेले कार्य त्यांनी करून दाखवलेले आहे। आज काशीपीठाच्या सेवा करून सकाळी महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यामध्ये श्री काशी विश्वाराध्य संत संशोधन केंद्राचा उद्घाटन करून आहोत। आज दान करणं म्हणजे हे सोपा गोष्ट नाहीये। कोणी दान केले तरी सुद्धा ते देऊ का नाही अशा त्यांच्या मनात वाटत असतो, परंतु शैलेशजी आणि त्यांचे सर्व कुटुंब पाटील परिवारांनी असे दान केलेले आहे। शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे सत्पात्र दान केलेले आहेत त्यांनी। धर्म कार्यामध्ये निरंतर उत्तरोत्तर अभिवृद्धी होत राहावी, त्यांचे सर्व धर्म संकल्प पूर्ण होवी अशी या शुभ संदर्भी त्यांना अनंत शुभेच्छा देतो। आणि महास्वामीजी काशी जगद्गुरु महास्वामीजींचा कार्य, महास्वामीजींच्या विचारधारा, महास्वामीजींचा दृष्टिकोन हे खरंच पुराण पुरुषांचं जे जीवन आपण जर वाचलो तर त्यांचं जे त्यागमय जीवन असतो, आज प्रत्यक्षतः असं पुराण पुरुषांना कोणी पाहावे म्हणले तर ते जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींना पाहिले तर पूर्वज सर्व जनांचा आपण प्रत्यक्ष दर्शन घेतलेलं पुण्य आपल्याला मिळतो। या समस्त प्रपंचामध्ये सर्व साधू संत नक्षत्रासारखा असेल तर नक्षत्राणाम अधिपतये चंद्रमा असं म्हणल्याप्रमाणे सर्व नक्षत्रांमध्ये चंद्रासारखे आपले जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी असतात। महास्वामीजींच्या साहित्याच्या कार्य, महास्वामीजींच्या धर्माप्रती असलेला जे तळमळ आहे हे सर्वांनी सुद्धा आदर्श घेण्यासारखा आहे। सगळे महाराज लोक धर्माच्या कार्य आणि स्वतःला समर्पण केलेलंच आहे, परंतु काशी जगद्गुरु महास्वामीजी एक असं कार्य केले ते आतापर्यंत कोणी केलं नाही, ते म्हणजे गुरु लोकांना तयार करणे। सर्व गुरु शिष्यांना तयार करतात आणि सर्व गुरु धर्मवान व्यक्तींना निर्माण करतात, परंतु काशी जगद्गुरु त्याच्या सोबतच श्रेष्ठ सद्गुरु, श्री गुरु, शिवाचार्य अशा अनेक लोकांना तयार केलेले आणि शाश्वत हे कीर्ती केवळ अति केवळ काशी जगद्गुरु महास्वामीजींना हे मिळणार आहे। असे एक शाश्वत सूर्यचंद्र असूपर्यंत महास्वामीजींचा स्मरण आपल्या सर्व धर्माला शाश्वत राहणार आहे। महास्वामीजींच्या अनुकंपा, महास्वामीजींच्या एक आशीर्वादानेच आज तुमच्या सर्वांच्याही समोर तीनही जगद्गुरूंच्या दिव्य अमृत हस्ताने 3 गोल्ड मेडल त्यांच्या शुभाशीर्वाद म्हणून प्राप्त झालेला आहे। या जन्माला आणखीन काय याच्यापेक्षा श्रेष्ठ नसणार, कारण गुरु कृपा ही केवलम परम शिष्यस्य मंगलम एवढं सांगू इच्छितो। पाटीलजी आणि या ठिकाणी
त्यांनी केलेल्या संकल्पाचा एक सुंदर स्वरूप या ठिकाणी आपण सर्वजण शाश्वत स्मरणात ठेवण्यासारखं आहे. गुरु कृपा नसेल तर व्यक्ती त्यांच्या जीवनात उद्धार होऊ शकत नाही. आणि काशी जगद्गुरु महास्वामीजींसारखा गुरु भेटणं हे अनेक जन्मांचे पुण्य आहे. एवढं सांगून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वांना तीन जगद्गुरूंच्या अनंत मंगळाशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहावी एवढंच त्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या वाणीला विराम देत आहोत. ओम शांती शांती शांती. अखंडम दंडवत वंदे सूर्यमंडल मंडितम. सदा ಸ್ಮರಣೀಯರಾದ ಶ್ರೀಶೈಲ ಪೀಠದ ಗುರು ಪರಂಪರೆಯನ್ನ ಭ್ರಮರಾಂಬ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಸ್ವಾಮಿಯವರನ್ನ ಮನದಲ್ಲಿ ನೆನೆದು ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರ ಧರ್ಮಭೂಮಿ ಕರ್ಮಭೂಮಿಯಾದ ಈ ಸೊಲ್ಲಾಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಭವ್ಯ ದಿವ್ಯವಾಗಿ ಜರುಗುತ್ತಾ ಇರುವಂತಹ ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರ 36ನೇ ವರ್ಷದ ಪೀಠಾರೋಹಣದ ವರ್ಧಂತಿ ಮಹೋತ್ಸವದ ಈ ಸಮಾರಂಭದ ಪಾವನ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಿ ಕೇವಲ ವಿದ್ವತ್ ಸಂಪಾದನೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಕೇವಲ ಧರ್ಮದ ವಿದ್ವತ್ತಿನ ಪ್ರಚಾರ ಪ್ರಸಾರ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಅವರು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿರುವಂತಹ, ಅವರು ಪ್ರಚಾರ ಪ್ರಸಾರ ಮಾಡುವಂತಹ ಆ ವಿದ್ವತ್ತನ್ನು ಪುಸ್ತಕದ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರೆದು ಇವತ್ತು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಉಳಿದಿರುವಂತಹ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದವರು ಯಾರು ಅಂದ್ರೆ ಅದು ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರು ಅನ್ನುವಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀವಿ. ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಉನ್ನತೋನ್ನತವಾಗಿರುವಂತಹ ಸ್ಥಾನಮಾನಗಳನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡು ಅವರು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹೆಸರುವಾಸಿಯಾದ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಬೆಳೀಲಿ ಹಾಗೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸನ್ಮಂಗಲವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಯೋಗ ಎನ್ನುವಂತೆ ನಮ್ಮ ಬಾರ್ಸಿಯ ಶ್ರೀಗಳವರು ಇದೀಗ ತಾನೇ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಗುರುಸಿದ್ಧ ಮಣಿಕಂಠ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮಿಗಳವರು ಅವರು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಕಾಶಿಯ ಗುರುಕುಲದಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು ವೇದಾಂತಾಚಾರ್ಯ ಪದವಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು 3 ಸುವರ್ಣ ಪದಕಗಳನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿರೋದು ಇಡೀ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಶಿವಾಚಾರ್ಯರಿಗೇನೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಗೌರವವನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಸಂಗತಿ. ಅಂತಹ ಶ್ರೀಗಳವರಿಗೆ ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾರ್ದಿಕವಾಗಿರುವಂತಹ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸನ್ಮಂಗಲಗಳನ್ನು ಬಯಸಿ ಇಷ್ಟಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಅಧ್ಯಯನವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಲಾರ್ದನೆ ಅವರು ಒಂದು ಉತ್ತಮವಾಗಿರುವಂತಹ ವಿಷಯವನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು PhD ಮಾಡಿ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪದವಿಯನ್ನು ಕೂಡ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂತಹ ಒಂದು ಯೋಗ ಅವರಿಗೆ ಪ್ರಾಪ್ತ ಆಗಲಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಹಾರೈಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಶರಣಯ್ಯನವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ, ನಮ್ಮ ಇನ್ನುಳಿದ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರ ಮಾನ್ಯರ ಸಹಕಾರ ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಣನೀಯವಾಗಿರುವಂತಹ ಸಂಗತಿಗಳು ಅನ್ನುವಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡ್ತಾ ಸಮಯ ಬಹಳ ಆಗಿರೋಣದರಿಂದ ಮತ್ತೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಏನನ್ನೂ ಕೂಡ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸದೆ ಅಪರೋಕ್ಷವಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರುವಂತಹ ಸರ್ವರಿಗೂ ಕೂಡ ಒಳಿತನ್ನ ಬಯಸಿ ಆಶೀರ್ವಚನವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ವಿಶ್ವೇಶಲಿಂಗ ಸಂಭೂತಂ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾ ವಿಬೋಧಕಂ ವಿಶ್ವವಂದ್ಯಂ ಸದಾ ವಂದೇ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯಂ ಜಗದ್ಗುರು. मल्लिकार्जुनाच्या निवासाने पवित्र झालेल्या या शेळगी गावामध्ये
पाटील परिवाराच्या वतीने आयोजित काशी जगद्गुरु महास्वामीजींच्या 36वा पीठारोहण वर्धंती महोत्सवाच्या ही मंगल व्यासपीठावर आपले मोलाचे आशीर्वचन दिलेले श्रीशैल जगद्गुरु महास्वामीजींच्या श्रीचरणी अनंत प्रणिपात समर्पित करून समारंभात उपस्थित असलेले काशीपीठाचे नूतन जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, सर्व शिवाचार्यांच्या वतीने आपल्या धर्मसंदेश दिलेले बार्शी दहिवडकर मठाचे षटस्थल ब्रह्म गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य स्वामीजी, परंतु सोलापूर नगरीमध्ये झालेला हा वर्धापन महोत्सव आतापर्यंत झालेले सर्व वर्धापन महोत्सवापेक्षा अत्यंत उत्कृष्ट झाले असं म्हणायला काय हरकत नाहीये। ह्याचे एक उद्देश असा आहे, डॉक्टर शैलेश पाटलांनी दिलेले वास्तूमध्ये एक जागतिक पातळीवर सर्व भाषिक सर्व संतांचे साहित्य संशोधन होणारे जो केंद्र आज उद्घाटन झालेलं आहे, हा 36 वर्षामध्ये झालेले सर्व कार्यापेक्षा श्रेष्ठ कार्यक्रम असं म्हणायला आनंद वाटतोय। उज्जैन जगद्गुरु महास्वामीजी प्रातःकाळी आपले मंगल आशीर्वाद प्रदान केले। श्रीशैल महास्वामीजी सुद्धा अत्यंत व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा त्यांनी उपस्थित राहून अत्यंत मोलाचे आशीर्वचन दिल्याबद्दल त्यांना सुद्धा अनंत नमस्कार आम्ही इथं अर्पण करीत आहोत। आपले लहान जगद्गुरु सुद्धा या भागामध्ये गेल्या 3 वर्षापासून जिथं जिथं आम्ही पोहोचू शकत नाही तिथं अत्यंत श्रद्धेने जाऊन पोहोचून लोकांच्या कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेतात। म्हणून त्यांच्या कार्याबद्दल सुद्धा महास्वामी अत्यंत आनंद आहे। त्यांनी उत्तरोत्तर समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करावा असं त्यांना सुद्धा आम्ही मंगल आशीर्वाद प्रदान करीत आहोत। या शोकप्रसंगी दैवडकर मठाचे गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य स्वामीजी गेल्या 12 वर्षापासून काशी विश्वाराध्य गुरुकुलामध्ये अध्ययन करून शक्तिविशिष्ट अद्वैत वेदांत परीक्षेत सर्वोत्कृष्ट अंक मिळवून त्यांनी 3 सुवर्ण पदक प्राप्त करून घेतले। यापूर्वी वेळापूर मठाचे मुक्तेश्वर शिवाचार्य ते सुवर्ण पदक प्राप्त करून घेतले होते। त्यानंतर वर्तमान श्रीशैल जगद्गुरु महास्वामी सुद्धा ते सुवर्ण पदक प्राप्त करून घेतले होते। आता 29 वर्षानंतर गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य महाराज पुन्हा ते सुवर्ण पदक प्राप्त करून समस्त वीरशैव समाजाला एक मान गौरव प्राप्त करून दिलेला आहे। म्हणून त्यांना सुद्धा अनंत मंगल आशीर्वाद महास्वामीजींनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे। अध्ययन न थांबवता पुढे संशोधन करावं म्हणून त्याची सुद्धा त्यांची तयारी चालू आहे। म्हणून त्याला सुद्धा अनंत मंगल आशीर्वाद प्रदान करीत आहोत। विशेष रूपाने या पाटील साहेब आजचा हा कार्यक्रम सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा कार्यक्रम पण झालेला आहे। म्हणून या कार्यक्रमाला कारणीभूत असलेले पाटील परिवाराला, सोलापूरच्या समस्त सद्भक्तांना
आणि या कार्यक्रमाचे वार्ता सर्वत्र प्रसार केलेले सर्व वार्ताहरांना, पत्रकारांना, विशेष रूपाने वीरशैव लिंगायत वार्ता आपले पाक्षिक प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अनंत मंगलाचे प्रदान करून आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.